तर मंडळी, जानेवारी महिना सुरू झाला. आता जानेवारी महिना सुरू झाला की सगळ्यात पहिला सण जो समोर येतो तो म्हणजे अर्थातच मकर संक्रांतीचा दिवस. तर आता मकर संक्रांत म्हटलं की घरी तीळ आणि गुळाचे लाडू हे होत असतात. बरेचदा तिळगुळ बनवत असताना ते कडक होतात किंवा ते अगदी तोंडात टाकल्यानंतर दात पडतील की काय इतके टणक बनून जातात आणि मग आपला सगळा मूड पूर्ण खराब होऊन जातो, कारण आपण खूप मेहनतीनं हे सगळं बनवत असतो. मग अशा काय छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत आणि असं काय केलं तर आपले जे तिळाचे लाडू आहेत ते खूप छान, मस्त, मौशीर आणि अगदी तोंडात गेल्यावर विरघळतील आणि चवीला पण तितकेच छान राहतील, याच्याच काही टिप्स मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तिळाचे लाडू कडक होण्याचं मुख्य कारण म्हणजे गुळाचा पाक जास्त पक्का होणं. एखादा लाडू वळल्यावर ते कडक झाले की पुन्हा पूर्णपणे मऊ करणं थोडं कठीण असतं. पण तुम्ही खालील काही उपाय मी तुम्हाला जे सांगणार आहे ते जर केले तर हा तुमचा प्रॉब्लेम दूर होणार आहे. पहिलं ते म्हणजे कडक झालेले लाडू नरम करण्यासाठी उपाय. त्यासाठी उपाय आहे तो म्हणजे ओव्हनचा वापर. जर लाडू खूप कडक झाले असतील तर खाण्यापूर्वी ते ओव्हन मध्ये फक्त 10 ते 15 सेकंद गरम करा. यामुळे गूळ थोडा वितळेल आणि लाडू हे तात्पुरता मऊ राहतील. हे लाडू लगेच खायला पाहिजेत, नाहीतर थंड झाल्यावर ते पुन्हा कडक होणार आहेत. त्यामुळे हे तुम्ही आयत्या वेळी करू शकता. दुसरं ते म्हणजे किसून वापरणं. जर लाडू इतके कडक झाले असतील की ते दातांमध्ये अडकतात किंवा चावता येत नाहीत तर ते किसणीनं किसून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पूड करा. ही पूड तुम्ही गरम दुधामध्ये टाकून सुद्धा पिऊ शकता किंवा पुरणपोळी सारखं सारण म्हणून सुद्धा ते वापरू शकता. सो पुरणाला हा एक ऑप्शन होऊ शकतो. सो हेही तुम्ही ट्राय करू शकता. तर मैत्रिणींनो, हे जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, या ज्या टिप्स होत्या, या तुमचे लाडू कडक झाले तर तुम्ही काय करू शकता हा ऑप्शन होता. कारण बरेचदा काही घरांमध्ये तिळाचे लाडू बनवायला सुरुवात पण झाली असेल आणि ते कडकही झाले असतील आणि मग काय करायचं असा जर प्रश्न असेल गृहिणींचा, तर मी हा उपाय सांगितला. पण मुळात आता पुन्हा तुम्हाला लाडू बनवायचे आणि मग काय चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत आणि तुमचे लाडू हे कडक होणारच नाही, यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्या टिप्स मी पुढे सांगते. जर तुम्हाला पुढच्या वेळी लाडू मऊ हवे असतील तर पाक करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे गुळाची निवड. लाडूसाठी नेहमी साधा गुळ, चिकीचा गुळ नाही वापरायचा, साधा गुळ वापरायचा. चिकीच्या गुळानं लाडू आपोआप कडक होतात, कारण ते चिकीसाठी बनवलेले असतात. दुसरं म्हणजे पाकाची चाचणी. ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे, कारण गुळाचा पाक करताना तो खूप वेळ शिजवू नका. एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाकाचे थेंब टाका. जर त्या थेंबाची मऊ गोळी झाली तर पाक तयार आहे. जर त्या गोळीचा कट असा आवाज आला किंवा ती दगडासारखी कडक लागली तर तो लाडू कडक होणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे तो म्हणजे तुपाचा वापर. पाकामध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप टाकल्यास लाडूंना छान चकाकी येते आणि ते मऊ सुद्धा राहतात. पुढचं ते म्हणजे गॅस बंद करा. कशासाठी तर पुढे ऐका. गुळाचा फेस आला की लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि त्यात तीळ टाकायचे. जास्त वेळ गॅस चालू नका. हा जर गॅस असाच चालू राहिला तर पाक जो आहे तो कडक व्हायला सुरुवात होते. यानंतर आहे तो म्हणजे दाण्याचं कूट. तुमच्या या सगळ्या तिळाच्या मिश्रणामध्ये थोडेसे शेंगदाण्यांचा तुम्ही कूट टाकला तरी सुद्धा लाडू तुमचे खुसखुशीत होणार आहेत. आता लाडूचं मिश्रण तर झालं. लाडू वळताना काय टिप्स आहेत किंवा काय काळजी घ्यायची त्यासाठी सुद्धा मी पुढे तुम्हाला गोष्टी सांगते. पहिली टिप ती म्हणजे मिश्रण कडक झाल्यामुळे लाडू वळता येत नसतील तर त्यामध्ये 1 ते 2 चमचे कोमट दूध किंवा थोडंसं तूप शिंपडा. ते मिश्रण पुन्हा गरम करा. यामुळे पुन्हा तुमचे लाडू मऊ होतील आणि लाडू हे सहज वळले सुद्धा जातील. तर मंडळी, अशा प्रकारे मकर संक्रांत घरी आली की सगळीकडेच तिळगुळाचा सुगंध जो आहे तो दरवळायला लागतो, कारण थंडीच्या मोसमामध्ये या स्निग्ध पदार्थांची खूप गरज आपल्याला भासत असते आणि तीळ हा सगळ्यात मोठा सोर्स आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला एनर्जेटिक फील करण्यासाठी सुद्धा तिळगुळ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे फक्त मकर संक्रांतीसाठीच नाही तर इतर तुम्ही वर्षभर सुद्धा अशा प्रकारे लाडू ठेवू शकता करून आणि सीझनचा अंदाज घेऊन कमी जास्त प्रमाणामध्ये कधी ना कधीतरी तोंडामध्ये ती टाकली तरी तुमची एनर्जी छान राहणार आहे. उन्हाळ्यामध्ये खूप खाऊ नका, कारण ते गरम सुद्धा पडू शकतात. पण बाकीच्या आपल्या एकंदरीतच या मोसमामध्ये हे तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे ते उत्तम बनण्यासाठी या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. काही टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला माहितीही असतील आणि काही टिप्स अशा अनेक माझ्या नवीन मैत्रिणी असतील ज्यांना माहीत नसतील, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळ्या टिप्स माहिती असतील तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा, म्हणजे बाकीच्या आपल्या मैत्रिणींना आणि आम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल. आम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी समजतील. आणि अर्थातच लोकमत सखीला तुम्हाला फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून कोणाचेही लाडू हे अजिबात कडक होणार नाहीत आणि ते तिळगुळ खाऊन प्रत्येकजण गोडगोडच बोलेल, याचा आपण विचार करूया. आणि अर्थातच या व्हिडिओवरती आणि लोकमत सखीवरती असंच प्रेम करत राहा.